चला तर मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आजच्या ब्लॉगची सुरुवात उशिरा करतोय. 5:30 वाजलेत. कारण का सकाळपासून काही ब्लॉगला वेळ भेटला नाही. खरं सांगायचं म्हणजे तुम्हाला, मी 4-5-7-8 दिवस झालं माझ्या आमच्या चॅनलवरती काही व्हिडिओ पण आला नाही. कारण पण तसंच होतं, आमच्या दोघांचे भांडणं झाले. काय काय आता आम्ही गेलतो मंडीत गेलो होतो, थोडं भाजीपाला वगैरे आणलाय. बजाजनगरला गेलतो. ही बघा शुभांगी केळं खाती. काय खाली का? हां, केळ खाल्लं. सपक आहेत. हे पाईप आणलाय, तर पाईप थोडं जोडून घ्यायचं. ते काढ पडतं ते, बघ बरं काय. पपई आणली. पपई दाखव बरं व्हिडिओमध्ये. पपई दाखव. 6 किलो पपई आणली. आम्हाला पपई खूप आवडते म्हणून 6 किलो पपई आणली. दाखव पपई. आणि आहे ना, इथं थोडं इथून वरतून यायचं पाणी आहे बघा. हे पाणी थोडंसं इथं लिकेज झालेलं आहे. इथं लिकेज आहे, थोडंसं पाणी खाली येते, पाणी गळत आहे खाली. इथून वरती टाकी आहे ना, त्याच्यामुळं आता इथं जोडून घेतो जरा असं. आज काय चल बघू दे बरं. काय पपई दाखव, किती किलोची आहे ती? ही किती किलोची पपई दाखव. 2.25 किलो म्हणजे 2.25 किलोची. 2.25 किलो आहे? हा, एवढी मोठी पपई? 2 आणल्यात ना? 2 आणले. पपई लय गोड असते. भाजीपाला काय काय आता भरून ठेवली. चालेल, ठेव. आणि मी काय करतो, ते हे कुठे सुलोचन, ते हे कुठं टाकलं ते? त्या पिशवीत. आण बरं, ते जोडून घेतो मी थोडा पाईप. दाखव भाजीपाला काय काय आणला व्हिडिओमध्ये. आता इथून पुढे आमचे रोज व्हिडिओ येतात, कारण का 4-5 दिवस आमचे भांडणं झालं थोडं, त्याच्यामुळे व्हिडिओ काय आले नाही. आता याच्यानंतर व्हिडिओ येत राहतात हमेशा. भांडणं तसे होते कडाक्याचे. आता समजून सांगितलं तिला, बघू नको काहीच माझ्याकडं. ते भांडणं झाले ते म्हणून ते सांगणंच होतं. आजही सांगणं होतं, उद्याही सांगणं होतं मला. कारण का मी माझ्या यूट्यूब फॅमिलीपासून काही लपवणार नाही. ठीक आहे, फक्त एवढंच की जास्त आता खोलून नाही सांगणार मी, पण ठीक आहे. कारण का पब्लिक हुशार आहे, लक्ष देतं त्यांच्या. पपई जोडी, अद्रक तर भाव वाढले. कोथिंबीर, वांगे दाखव, वांगे ताजे दाखवा, ताजे वांगे दाखव. वांगे 15 रुपये पावशेर वांगे आणलेत. खूप छान वांगे आहेत बघा. आणि हे ना, मी डबे आणले औरंगाबादून. मागे एकदा आणले होते. काय भाव आणले होते डबे आपण? कमेंट करून सांगा कसे आहेत. हिनं 6 का 7 डबे आणले होते. हिनं फ्रीजमध्ये ठेवायसाठीच घेतले. हां, काय 5च ना? 5 आहेत काय? हा. पण प्लास्टिक खूप छान आहे याचं. भाजीपाला ठेवाय केलं आता फ्रीजमध्ये. वर्ष झालं? चालेल. आणि आज पण दुकान लावलं नाही, थोडंसं जाऊ द्या म्हणलं. आज टेन्शनमध्ये थोडं दुकान लावलं नाही, पण आता ठीक आहे. इथून पुढं आता रोज दुकान पण लावू. आता उद्या माल येईन बहुतेक. कारण का आम्ही दिल्लीहून माल मागवला होता, तर दिल्लीहून माल बी आला नाही अजून. आता उद्या येईल माल. थोडं लेट झाला यावेळेस बराच लेट झाला यावेळेस. उद्या फायनल येऊन जाईल माल. कोणत्या शेंगा इथे? आवळ्याच्या शेंगा काय भाव? 15 रुपये. 15 रुपये अर्धा किलो. 30च्या अर्धा. कारण का भाजीपाला ताजा आणला आम्ही पूर्ण. तिकडे थोडा ताजा भेटते, इथं पण भेटते माझा, काही नाही. म्हणजे इथं शेतकरी लोक जास्त येतात ना, त्याच्यामुळं. बघू ते फ्लावर आहे का. व्हिडिओ शेवट पण पहा. अगं हे पाईप जोडून घेतो मी आता. ठीक आहे, बघू दे अजून काय. आता काय भेंडी आणि टमाटे काढले. टमाटे दाखव ना. टमाटे खूपच लाल आहेत बरं का मित्रांनो. टमाटे खूप लाल आहेत. टमाटे 40 रुपये किलो आहे आमच्याकडे. कमेंट करून सांगा तुमच्याकडे काय भाव आहे टमाटे. पपई मला आवडली. आता पपई आता लेकरं येतात थोड्या वेळाने. पपई घेतो आम्ही खाऊन. चला आता पाईप जोडून घेऊ. झालं का? नाही, चालू आहे जोडायला. आली का तू? कशाला आली?
हे बघ, कट केलं इथून, कट केलं एवढा. आता हे मापामध्ये घेऊन याच्यामध्ये जोडणार आहे एवढं, बरोबर. हे व्हिडिओ मध्ये दाखवायचं का तुला पाईप कसा जोडतात ते? लोकांना माहिती नाही काय पाईप कसा जोडतात, नाही का? शिकतील ना तुमच्याकडून काहीतरी थोडस. सगळं माहिती त्यांना. एवढं कट करू का? नाही का? हो. चल जा दे, ठेवून दे, जा फ्रीजमध्ये ठेव सामान सगळं. आणि कर स्वयंपाकाची तयारी कर. संध्याकाळी लगेच व्हिडिओ अपलोड करू आपण. किती तारीख आहे? 18 तारीख ना, होय का? प्लंबर बनावं लागला तुझ्यासाठी, माहिती आहे का? मेरा सनम सबसे प्यारा है, सबसे प्यारा है, सबसे प्यारा है, जान जिगर दिल हमारा है, हमारा. झारसा बदलत पूर्णच म्हणा ना. हा बदल. एवढंच का? हा व्हिडिओ अपलोड होणार आहे बरं. आधी सांगायला तुला. पुन्हा म्हणतेस हे कट करा, ते कट करा. काय कट करायचं नाही मला, कारण का लोकांना रियालिटी आवडती. फेक व्हिडिओ तर भरपूर आहेत यूट्यूबवरती. बघ सोल्युशन कसं लावतात बघ. आता हे पाईपात हे पाईप घालायचा. बदल जाय बदल. तर आता मी चालली खाली. जाय जाय बोलताय किती वेळचं. हे बघा दादू सागर पण आले शाळेतून. दादू सागर पण आलेत शाळेतून आता. आणि बघा आल्याबरोबर खायला लागले. हातपाय धुतले का? दादूने हातपाय धुतले, तू धुतले? चल धुई मग पटकन. आणि मी माझी चालली तयारी भाजीपाला ठेवण्याची फ्रीजमध्ये. चला डब्बे काढा आणि हे करा, हातपाय तोंड धुवून घ्या. दादूने धुतले बघ, आल्याबरोबर धुवून घेतले त्याने हातपाय. आणि मी थोडंसं सामान आणलं, टिकल्याचे पॉकेट. ते माझी पोत तुटली त्याच्यामुळे ते मनी पण आणले टाकायला त्याच्यामध्ये. माझी पोत गाठणार आहे मी. आणि पूर्ण मी काल फ्रीज साफ केलं तर बघा. तर आता ठेवूत भाजीपाला फ्रीजमध्ये. मी म्हणलो होतो सोना राखून गाठून आण. झाली ना. किती वेळ लागणार आता? झाली, फिरक्या टाकल्या ते फिट करते. हा का? पपई बघली लेकरांनी किती का? अर्धी खाली, अर्धी ठेवली. मला खायची बाकी राहिली आता. ते पाईपाचा टाइम गेला. हां शांत हो, शांत हो, शांत हो. चल बरं आवर. चल आता काहीतरी भाजी बनव, सुकी भाजी बनव आणि चपात्या बनव. हो वरण भात घालू नका आजचे दिवस. काय मला मी तुला म्हणलं होतं मी कैची वरती ऐक की, वरण भात घालू नको. कैची आण जाय वरची, वरून कैची आण. बोट चोक नको. पतंगासाठी कैची नाही. जा रे, जा जा लवकर आण. नको चाकू नको, त्या कैची आण जा. काय गरज नाही टाकायची. हा शेकुटी थंडी वाजाली ना तुम्हाला. हा हा चल बरं आवर लवकर. ठेवलं का सगळं भाजीपाला? चल चल बरं 7 वाजले उरक. चल आणि उद्यापासून काय कर, उद्यापासून डेली ब्लॉग पाहिजे मला. हो मी दुकानावर जरी गेलं तर तुझं शूट केला करता आला पाहिजे तुला स्वतःला. काय म्हणलं मला ऐकून झाले. कारण का ब्लॉगसाठी मला काही घरी बसता येत नाही व्हिडिओसाठी.
आजचा एक दिवस गेला माझा व्हायला. कामं झाले थोडेफार. ठीक आहे चला उद्यापासून व्हिडिओ बनवलेली आहे आधी सांगायला मी. आता इतके दिवस झाला आता 4-5-6 दिवस व्हिडिओ आले नाही चॅनलवरती. टेन्शनमध्ये तुझ्या राहू दे. कारण का भांडणं झालते आणि मला नाही आवडत यूट्यूबवरती भांडणं दाखवायला लोकांना. चांगलं नाही वाटत ते. आपलं पॉझिटिव्ह व्हिडिओ बनवायचे आपल्याला. निगेटिव्ह व्हिडिओ नाही बनवायचे. बोट चोकू नको रे पपई. खराब करू नको. खायची तुला खाय नाही तर खराब करू नको. नाही बाबा कधी मी नाही जेवलो. भाजी बनव कशाची तरी कधी तवा भात खाल्ला जरासा. आता खिचडी खाल्ल्यासारखंच झालं ते. गरम हो चल पलीकडून बसते जाय. लय थंडी पडली का दादू. ते गत्ते सागर ते काय गरम करायला लोकांना. सर बाजू ठेव ठेव मागे. नको रे तसं ते गरम करू नको. आता गरम केलं येडा आला काय. डायरेक्ट पनीर काही करू नको ते. लय कर थंडी वाजायला बरं. आणि तू रोज सकत जाय बरं. गरम होत जाय तू रोज. एवढे लाकडं आणले तर एक काम कर ना. कशाची एवढं भाजीपाला आणला कशाची भाजी बनव आणि थोड्या 4-5 चपात्या टाक बस झालं. भात आज दुपारीच भात खाल्ला होता ना का. खिचडी बनव रात्रीचे ते आपण काहीतरी खिचडी बनव भात उरला होता आणि त्याचं बनवलं होतं ना काहीतरी. सकाळचं जेवण मस्त आलं. उडदाची डाळ आणि ती उडदाची होती का मुगाची होती का. दाखव ते हात दाखव. हात बघू दे ते हात बघू दे. असं धर पण असं असं आपण जाळ झाकून घेऊ. थांब आपण सगळ्या हाताने जाळ झाकून घेऊ. झाकते का बघा. हां झाकला की का बघ. दिसायला का बघ. बघ बरं व्हिडिओमध्ये आला का. फुक जरा फुक सुबांग फुक. फुक लुटून चालू डोळ्यामध्ये. फुक रे दा सागर फुक. मला काय करायचं फुके तू फुक चल. मला नाही फुकता येतो जास्त. वलसर आहे वाटायला. वाटायला मलाही वलसरच आहे वाटायला. मला घेता वेळेस म्हणले जड जड लागले ते लाकडं. आणि असं कुठे येतात का. कशी तर असं उभं करतात. तू चेतव ना. मला चेतवता येते का. असं उभे करतात लाकडं. तुला नुसतं गरम होता येते का. आम्ही चेतवायचं. जाळ कोणी केला. मी केला का बाहेर मी आलते का. तुलाच माहिती. तुम्ही आलते ना बाहेर. असं करायचं अंगावर पडन टिश्यू. व्हिडिओमध्ये येणार पण सौरवती आधी झालं कधी कमी. त्याची मम्मी आणलं घरी. कोण तुमचं लाईक किती झाले. कधी सुट्टी झाली. लाईक लय वाढत येतात. हळूहळू वाढत येत. मम्मीला काय झाले आता. 5,000 व्हायला मम्मीला काय झालं. 15-16 हजार पण गेलं. हो आणि माझ्या चॅनलवरती आहे ना 1.6K. मम्मीला नाही. नाही मग सुट्टी. इकडे ऐक ना. 50K 50,000 जाय पर तू उठ पर. ए उठ ऐक ना. 7:30 वाजले. भूक लागली नाही तर काय लागते. आज घरीच होतं ना. मग घरी होती म्हणून भूक लागली का 2दा जेवण. मग टेन्शनमध्ये तुझ्या घरीच. आता उद्यापासून घरी नाही राहायचं काही नाही. तू बी दुकानावर येत जाय लवकर तर. हो उद्याकडे शाळा सोडलं 12 वाजता की डायरेक्ट दुकानावर यायचं डबा घेऊन माझा. रिकामं घरी बसायला परवडत नाही. देशाचं नुकसान व्हायलंय. एवढा मोठा शेकायचा व्हिडिओ टाकणार का. मग 70 मिनिटं झाला. ती 3.5 मिनिटं झालाय. मग आता थंडी एवढी मोठी आहे. मग व्हिडिओ बी मोठाच राहणार ना. मग आता लोक सगळेजण शिकायलो ना आपण. व्हिडिओवरचे लोक बी शकत नाहीत. ते शिकायलेत ना ते पण. काय गाणं म्हणत काय करत नाही का. चल आता आवर मस्त गरम गरम ते बाहेर. आता गरम गरम जेवण करायला ते सुद्धा दाखवायचं मला आज व्हिडिओमध्ये. उद्या तू व्हिडिओ शूट करीत जा उद्यापासून. शिक बनवायला. व्हिडिओ बनवायला शिक. काय होत नाही.
कशी बनवतात बाया व्हिडिओ बघितले की वांगे सुकी बनवली का पतली हा वा वांगे लई भारी आहेत पतली बनव सुकीच बनव सुकी आवडते मला अगं पतली भाजी भाकरी सोबत पतली छान लागते असं का बटाटा टाक काय खातो नको बटाट नको सकाळी म्हणजे कधी काल खालतं ना आपण बटाटा नको नको बनव एक दोन दोन तीन चार चपात्या आहेत म्हणजे हेच बनव भाकरी हा राहू दे भाकरी टाक दोन चार मला हा बरोबर झाली का भाजी पतली बनवली ओके पतली नाही हां आहे ना बरी आहे ना शेंगदाण्याचं कूट टाकून बनवली ना शेंगदाणा खोबरं आणि कांदे बरं बरं चालेल टाक आता गरम गरम भाकरी टाक मस्तपैकी सागर थोडं वेळ थांब भाकरी व्हायला त्याचा मस्त आपण सोबतच जेऊ मग चला बालाजीचा फोटो दाखवू तोपर्यंत देवाचं दर्शन करू आणि इकडे आहे की व्हिडिओमध्ये रोज आला पाहिजे हा फोटो रोज आला पाहिजे व्हिडिओमध्ये आधी सांगितलं मी चला व्हिडिओचा शेवट आहे आता जेवण करायचे उद्याच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन दाखवायचा प्रयत्न करू 100% तुम्हाला आता आणि नवीन वर्ष पण आता लवकरच जवळ यायले आता बघू नवीन वर्षामध्ये शक्यतो मुंबईला जायचाच प्लॅन आहे माझा कारण कसं आहे ठीक आहे इथून जवळ आहे मुंबई बघू आता काय होतं व्हिडिओ बघत राहा आमचे असे छोटे छोटे व्हिडिओ आमच्या चॅनलवरती येत राहतात आणि मुंबईला आम्ही गेल्यानंतर तुम्हाला मुंबईचा पूर्ण डिटेल माहिती पूर्ण सांगू आम्ही 100% कारण कसं आहे मुंबईला आता कुण्या ठिकाणी जायचं काय नाही फिरायला नवीन वर्षात बघूया आणि थोडा माल पण आणून येतानी म्हणजे कामात काम दोन्ही कामं होतात पहिलं नाशिकला जायचं नाशिकला काय मावशी भेटे नाशिक बघू आता एवढा वेळ नाही आपल्याकडं नाशिक जा नाशिकहून पुन्हा मुंबई पुन्हा यान एवढा वेळ नाही आहे बघू नाशिकला पण भरपूर आहे फिरण्यासारखं का अगं मुंबईला गेलं ना तर आपलं इथं फिरणं बी होतं आणि येताना आपण थोडा माल बी आणू शकतो 10-20 हजाराचा देवाचं दर्शन होतं हा मग देवाचं दर्शन आपण तिथं बी मुंबईला पण घेऊ ना मुंबईला का नाहीत का खूप काही बघण्यासारखं आहे बघू वेळ भेटला तर नाशिकला एक दिवस पण टाईम नाही ना टाईम खूप कमी आहे त्या गरम गरम भाकर आणि इकडे आहे की आता एखाद दिवशी काय करतो चुलीवर बनव भाकरी चुलीवर भाकरी मस्तपैकी सागर थांब ना थोडा वेळ गरम गरम खाशील ना भाकर वाव काय आलं नाही आलं दादू तुम्हाला सगळं जेव आता नाही आलं रे गरम गरम भाकरी या जेवायला घे घे लढू नको असा व्हिडिओ टाकायचा ये ते कट करायचं आली गरम गरम भाकरी मस्तपैकी भाजी बघा या जेवायला सगळेजण भाजी खूपच भारी झाली का